नवी मुंबई महानगरपालिका संचलित माध्यमिक शाळा क्रमांक 112 करावे नवी मुंबईमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 1 गतीचे नियम अभ्यासणार आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण न्यूटनचे गतिविषयक नियम आणि त्यावर आधारित उदाहरणे यांचा अभ्यास करणार आहोत। मुलांनो, सर आयझॅक न्यूटन या ब्रिटिश शास्त्रज्ञाने द प्रिन्सिपिया ऑफ मॅथमॅटिका या आपल्या ग्रंथात न्यूटन गतिविषयक नियम प्रसिद्ध केले आहेत। हेच नियम न्यूटनचे गतिविषयक नियम म्हणून ओळखले जातात। बघा, आपण नेहमीच पाहतो की एखादी वस्तू स्थिर असेल तर बल लावल्याशिवाय ती वस्तू जागची हालत नाही। टेबलावर ठेवलेले पुस्तक उचलण्यासाठी जेवढे बल आवश्यक असते तेवढ्याच बलाद्वारे आपण टेबल उचलू शकत नाही। झाडाची फांदी हलवली की फळे खाली पडतात। फिरणाऱ्या पंख्याचं बटन बंद केलं की पंखा थोडा वेळ फिरत राहतो आणि बंद होतो। वरील घटनांच्या कारणांचा शोध घेतल्यास वस्तूमध्ये जडत्व असते हे आपल्या लक्षात येते। वस्तू स्थिर आहे कारण वस्तूमध्ये जडत्व हा गुणधर्म असतो आणि वस्तूचे जडत्व हे वस्तूच्या वस्तुमानाशीच संबंधित असते। म्हणजेच न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम हा जडत्वाचा नियम आहे। याला जडत्वाचा नियम म्हणून ओळखले जाते। मुलांनो, आपण पाहिला की एखादा फुटबॉल स्थिर असेल आणि आपण त्याला लाथ मारली की तो फुटबॉल गतिमान होतो, म्हणजे पुढे जातो। म्हणजे तो फुटबॉल बल लावल्याने आपली जागा बदलतो, परंतु काही वेळाने तो फुटबॉल पुन्हा आपल्या जागी येतो। फुटबॉलमध्ये असणाऱ्या जडत्व या गुणधर्मामुळे हे घडते। सायकलवरून जात असताना ब्रेक दाबले की सायकल थांबते, हे सुद्धा जडत्वामुळेच घडून येते। जडत्वाचे आणखी एक उदाहरण आपण पाहू। एक वाळूने भरलेला ग्लास घ्या, त्यावर पुठ्ठा ठेवा आणि त्यावर एक नाणे ठेवा। आता त्या पुठ्ठ्याला हळूच टिचकी मारा। काय दिसेल? पुठ्ठा पुढे ढकलला जाईल आणि नाणे ग्लासात पडले। यावरून नाण्याच्या जडत्व या गुणधर्मामुळे नाणे ग्लासात पडल्याचे आपल्या लक्षात येईल। संतुलित आणि असंतुलित बले। मुलांनो, तुम्ही शाळेमध्ये किंवा बाहेर रस्सी खेच हा खेळ खेळला असाल किंवा पाहिला असाल। या खेळामध्ये जेव्हा दोन्ही बाजूने रस्सी ओढली जाते तेव्हा रस्सीचा मध्य हा स्थिर असतो, कारण दोन्ही बाजूला बल संतुलित असते। परंतु जेव्हा एका बाजूने जास्त बल लावले जाते तेव्हा प्रयुक्त केलेले बल म्हणजेच रस्सीवर लावलेले बल हे असंतुलित असते आणि ज्या बाजूला जास्त बल असते त्या बाजूला रस्सीचा मध्य सरकला जातो। यावरून आपण न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम म्हणजेच जडत्वाचा नियम सांगू शकतो। जर वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते। न्यूटनच्या या गतिविषयक पहिल्या नियमावरून आपल्या लक्षात येते की प्रत्येक वस्तूच्या अंगी जडत्व हा महत्त्वाचा गुणधर्म असतो। एखादी वस्तू जेव्हा विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये असते तेव्हा तिच्यावर कोणतेही बाह्य बल कार्य करत नसते असे नाही, तर प्रत्यक्षात त्या वस्तूवर बाह्य बले कार्यरत असतात, परंतु ती बले एकमेकांना निष्प्रभ करीत असल्याने एकंदर परिणामी बल शून्य होते। उदाहरणार्थ, उतारावरून घरघळणारा चेंडू एकसमान गतीत असून जोपर्यंत त्यास अटकाव येत नाही तोपर्यंत तो घरघळत राहतो। म्हणजेच एकसमान गतीत असताना अटकाव करणाऱ्या वस्तूमुळे बाह्यबलाचे कार्य होऊन चेंडू थांबतो। वस्तूच्या गतिविषयक अवस्था स्वतःहून बदलत नाही, परंतु वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा एकसमान गतीत जो बदल होतो तो बदल असंतुलित बलामुळे होतो। आणि याचे उदाहरण म्हणजेच गाडी चालू असताना वळणावर वळवली की आपण एका दिशेला झुकतो। न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम पाहूया। माझ्याकडे 2 चेंडू आहेत, एक प्लास्टिकचा आणि एक रबरी चेंडू। यापैकी कोणता चेंडूचा झेल लवकर पकडता येईल? बघा, आपल्याला प्लास्टिकच्या चेंडूचा झेल लवकर पकडता येईल। का बरं असं असेल? कारण प्लास्टिकच्या चेंडूचे वस्तुमान रबराच्या पेक्षा खूप कमी असते।
म्हणून प्लास्टिकचा चेंडू झेलण्यास हलका असतो. आता चेंडूचा वेग बदलून आपण पाहूया. सुरुवातीला एक चेंडू वेगाने फेकला. आता तोच चेंडू आपण थोड्या कमी वेगाने फेकला तर वेगात आलेल्या चेंडूपेक्षा कमी वेगात आलेला चेंडू पटकन झेलता येतो, त्याचा वेग कमी असल्यामुळे. म्हणजेच एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेल्या आघाताचा परिणाम हा त्या वस्तूचे वस्तुमान आणि वेग या गोष्टींवर अवलंबून असतो. म्हणजेच बलाचा परिणाम घडवून आणण्यासाठी वस्तुमान आणि वेग यांना एकत्र जोडणारा गुणधर्म कारणीभूत असतो. या गुणधर्मालाच न्यूटनने संवेग असे म्हटले आहे. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. हा न्यूटनचा दुसरा नियम आहे. उदाहरणार्थ, हातोडीने आपण खिळा भिंतीत ठोकतो. खिळ्यावर जो आघात होतो त्या आघातामुळे खिळा भिंतीत घुसतो. संवेगाला परिमाण आणि दिशा दोन्ही असते. संवेगाची दिशा बलाच्या दिशेने असते. त्याचे SI एकक किलोग्रॅम मीटर पर सेकंद असते. CGS एकक ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद असते. वस्तूवर प्रयुक्त केलेले बल हे असंतुलित असेल तर वेगामध्ये बदल घडवून आणत असेल तर तेच बल संवेगातही बदल घडवते व हे बल संवेग बदलाच्या दरावर अवलंबून असते. आता आपण संवेग म्हणजे काय ते पाहूया. संवेग म्हणजे वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार होय. P बरोबर m गुणिले v हे सूत्र आहे. P म्हणजे संवेग, m म्हणजे वस्तुमान आणि v म्हणजे वेग. संवेग ही सदिश राशी आहे. आता न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आपण सांगूया. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. आता आपण हे उदाहरणाद्वारे समजून घेऊया. बघा, m वस्तुमान असणारी एक वस्तू सुरुवातीला u या वेगाने जात असताना तिच्या गतीच्या दिशेने f इतके बल प्रयुक्त केल्यास t इतक्या वेळेनंतर वस्तूचा वेग v होतो. म्हणजे इथे m वस्तुमान, u सुरुवातीचा वेग, v अंतिम वेग आणि t हा वेळ असेल. म्हणून वस्तूचा सुरुवातीचा संवेग बरोबर वस्तुमान गुणिले सुरुवातीचा वेग बरोबर mu. वस्तूचा अंतिम संवेग म्हणजेच वस्तुमान गुणिले अंतिम वेग बरोबर mv. वस्तूच्या संवेगातील बदल म्हणजेच अंतिम संवेग वजा सुरुवातीचा संवेग म्हणजेच mv वजा mu. आता संवेग परिवर्तनाचा दर म्हणजेच संवेगात होणारा बदल भागिले वेळ. आता संवेगात होणारा बदल mv वजा mu छेद वेळ म्हणजे t. m कॉमन काढले, v वजा u छेद t. परंतु आपण त्वरणाची व्याख्या पाहिली a बरोबर v वजा u छेद t, म्हणून आपण इथे m गुणिले a लिहिले. न्यूटनच्या गतिविषयक दुसरा नियमामध्ये संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. म्हणून ma समचलन f. म्हणून f बरोबर kma. k म्हणजे इथे स्थिरांक आहे आणि त्याचे मूल्य 1 आहे. म्हणून f बरोबर m गुणिले a हे सूत्र आपल्याला इथे मिळते. सुरुवातीस विराम अवस्थेत असणाऱ्या दोन वेगवेगळ्या वस्तू आपण जर विचारात घेतल्या तर दोन्ही वस्तूंचा संवेग 0 असतो. समजा दोन्ही वस्तूंवर विशिष्ट कालावधीसाठी ठराविक बल प्रयुक्त केले तर हलकी वस्तू ही जड वस्तूपेक्षा जास्त वेगाने पुढे सरकेल. दोन्ही वस्तूंमध्ये होणाऱ्या संवेगातील परिवर्तनाचा दर मात्र समान म्हणजेच f असेल आणि त्यातील होणारा बदल ही f गुणिले t समान असेल. बलाचे एकक. SI पद्धतीत बलाचे एकक न्यूटन आहे. 1 किलोग्रॅम वस्तुमानात 1 मीटर पर सेकंद वर्ग त्वरण निर्माण करणाऱ्या बलास 1 न्यूटन बल असे म्हणतात. 1 न्यूटन बरोबर 1 किलोग्रॅम गुणिले 1 मीटर पर सेकंद वर्ग. आणि CGS पद्धतीत बलाचे एकक डाईन आहे. 1 ग्रॅम वस्तुमानात 1 सेंटीमीटर पर सेकंद वर्ग त्वरण निर्माण करणाऱ्या बलास 1 डाईन बल म्हणतात.
आणि 1 डाईन बरोबर 1 किलोग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद वर्ग असं सांगता येईल. मुलांनो, उंच उडी मारण्याचा मैदानी खेळ तुम्ही पाहिला असेल किंवा अनुभवला असेल. यामध्ये खेळाडूच्या जमिनीखाली वाळू पसरलेली असते. कारण जेव्हा खेळाडू पडतो तेव्हा वाळू सरकते आणि खेळाडूला दुखापत होण्याची शक्यता कमी असते. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम पाहूया आपण. यासाठी कृती करून पहा. प्रथम मागच्या बाजूला छिद्र असणारी एक प्लास्टिकची होडी घ्या. एक फुग्यामध्ये हवा भरून तो फुगा होडीच्या छिद्राला लावा आणि होडी पाण्यात सोडा. आता या होडीचे निरीक्षण करा. पहा, जसजशी फुग्यातील हवा बाहेर पडते तसतशी होडीच्या विरुद्ध दिशेने गतिमान होते. कारण हवा बाहेर पडताना होडीवर बल प्रयुक्त होते, म्हणून होडी विरुद्ध दिशेने जाताना आपल्याला दिसते. यावरून न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आपल्याला असा समजतो: प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. उदाहरणार्थ, बंदुकीतून गोळी सुटली असता बंदूक विरुद्ध दिशेने गतिमान होते. अग्निबाणाचे उड्डाण होत असताना इंधनाचे ज्वलन निर्माण होऊन झालेल्या उष्ण वायूमुळे दाब निर्माण होतो आणि अग्निबाणाचे प्रक्षेपण होते. चेंडू आपण वर फेकला की तो खाली येताना पुन्हा खालून वर जातो. परंतु निसर्गामध्ये बल हे एकाकी असत नाही, कारण बल प्रयुक्त होण्यासाठी दोन वस्तूंची गरज असते. जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त करते तेव्हा दुसरी वस्तूसुद्धा पहिल्या वस्तूवर बल प्रयुक्त करत असते. म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की दोन वस्तूंवरील बले ही नेहमी समान आणि विरुद्ध असतात. तर दुसऱ्या वस्तूने प्रयुक्त केलेल्या बलाला प्रतिक्रिया बल म्हणतात. प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते, पण त्यांच्या दिशा विरुद्ध असतात. आता क्रिया आणि प्रतिक्रिया बलाविषयी 4 गोष्टी लक्षात ठेवा. 1. क्रिया व प्रतिक्रियेमुळे बल स्पष्ट होते. 2. क्रिया व प्रतिक्रिया ही दोन्ही बले जोडीनेच प्रयुक्त होत असतात, कारण बल हे स्वतंत्र पद्धतीने कधीही अस्तित्वात नसते. 3. क्रिया व प्रतिक्रिया बलास एकाच वेळी कार्यरत असतात. आणि 4. क्रिया व प्रतिक्रिया बले वेगवेगळ्या वस्तूंवर प्रयुक्त होतात. ही बले एकाच वस्तूवर प्रयुक्त होत नसतात, त्यामुळे ती एकमेकांचा परिणाम नष्ट करू शकत नाहीत. जरा डोके चालवा बघू. बॅटने चेंडू टोलवताना बॅटची गती कमी झालेली पाहायला मिळते. बंदुकीतून गोळी झाडली की बंदूक मागे सरकते. आणि अग्निबाणाचे प्रक्षेपण. या उदाहरणांचे स्पष्टीकरण न्यूटनच्या तिसऱ्या नियमांच्या आधारे कसे बरे कराल तुम्ही? बघा, बॅटने चेंडू टोलवला जातो तेव्हा बॅटची गती कमी होते. चेंडू टोलवताना बॅट चेंडूवर बल प्रयुक्त करते. त्याच वेळेस चेंडूसुद्धा बॅटवर बल प्रयुक्त करतो, त्यामुळे बॅटची गती कमी होत असते. बंदुकीतून जेव्हा गोळी झाडली जाते तेव्हा बंदूक मागे ढकलली जाते, कारण जेव्हा बंदुकीतून गोळी मारली जाते तेव्हा बंदुकीने गोळीवर बल प्रयुक्त केले जाते. त्याच वेळेस गोळी ही बंदुकीवर बल प्रयुक्त करते, त्यामुळे बंदूक मागे सरकली जाते. अग्निबाणाच्या प्रक्षेपणामध्ये सुद्धा तिसऱ्या नियमाचा उपयोग होतो. यामध्ये इंधन ज्यावेळी प्रज्वलित केले जाते त्यावेळी रासायनिक क्रिया घडून येते आणि त्याचे ज्वलन होते. आता फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे बल निर्माण होते. अग्निबाण शेपटीकडील छिद्रातून जमिनीकडे हे खूप वेगाने फेकले जाते आणि त्याच वेळेस वायूकडून अग्निबाणावर तेवढ्याच परिमाणाचे प्रतिक्रिया बल विरुद्ध दिशेने प्रयुक्त केले जाते. न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाची उदाहरणे. आता न्यूटनचे गतिविषयक नियम आपण थोडक्यात पाहूया. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम: जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम: संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम: प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. हे आहेत न्यूटनचे गतिविषयक नियम. यांचा सराव करा.
धन्यवाद.